उद्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे। एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना आहे आणि ऐन मतदानाआधी बीआरएस आणि बीजेडीनं वेगळी भूमिका घेऊन ट्विस्टही आणलाय। पाहूया। नवे उपराष्ट्रपती कोण? एनडीएचे सीपी राधाकृष्णन की इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी? याचं उत्तर पुढच्या काही तासात मिळेल। पण उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाच्या काही तासांआधीच केसीआर अर्थात के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस आणि नवीन पटनायक यांच्या बीजेडीनं मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला। केसीआर यांच्या बीआरएसचे 4 खासदार आहेत, तर पटनायक यांच्या बीजेडीचे 7 खासदार आहेत। विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष एनडीए किंवा इंडिया आघाडीत नाही, दोघेही तटस्थ आहेत। पण या दोन्ही पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला। उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात आणि सध्याचं संख्याबळ पाहिलं तर लोकसभेचं संख्याबळ 543 आहे, त्यापैकी 1 जागा रिक्त आहे, म्हणजे 542 खासदार आहेत। राज्यसभेचे 245 खासदार आहेत, त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत, म्हणजेच एकूण मतदार 782 आहेत आणि जिंकण्यासाठी 391च मतं हवीत। भाजप आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत, म्हणजेच 422 खासदार एनडीएकडे आहेत। पण गुप्त मतदान असल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते। एनडीएकडे बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ अधिक आहे। काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असं एकूण 312 खासदार आहेत, म्हणजेच बहुमतासाठी 79 खासदारांची गरज आहे आणि 48 खासदार तटस्थ, म्हणजेच एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाहीत। हीच मतं निर्णायक ठरू शकतात। मात्र 48 पैकी बीआरएस आणि बीजेडी या दोघांनी मतदान न करण्याचं ठरवल्यानं 11 खासदार मतदान प्रक्रियेपासून दूर झाले। यहाँ केवल उपराष्ट्रपति के लिए वोट नहीं है, यहाँ भारत की आत्मा के लिए वोट है। आइए हम सब मिलकर अपने गणतंत्र को मजबूत बनाएं। या निवडणुकीत व्हीप काढता येत नाही, त्यामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता आहे। त्यामुळेच भाजपनं विशेष काळजी घेतली। भाजपनं एनडीएच्या खासदारांचे वेगवेगळे गट केले आहेत। एनडीएच्या खासदारांचा एक गट मतदान करून आल्याशिवाय दुसरा गट जाणार नाही, त्यासाठी भाजपनं ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलंय। सकाळी 10 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात होईल। त्याआधी खासदारांसाठी वेगवेगळ्या नेत्यांकडे नाश्त्याचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील खासदारांची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर देण्यात आली। उद्या बघा, उद्या एक्स्ट्रा जेव्हा वोट्स होतील, जेव्हा एक्स्ट्रा वोट्स एनडीएच्या पार्ट्यामध्ये पडतील, तेव्हा आपल्याला सगळा पिक्चर जो आहे तो क्लिअर होईल। एक मोठ्या मेजॉरिटीने उपराष्ट्रपती चे जे उमेदवार आहेत सीपी राधाकृष्णनजी, हे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येतील। निवडणूक अत्यंत रंजक आहे उपराष्ट्रपती पदाची। त्याच्यामुळे देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, स्वाभिमान टिकवायचा असेल, तर समस्त विरोधी पक्षांचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार त्या पदासाठी आहेत। या निवडणुकीची गंमत म्हणजे काँग्रेसनंही खेळी करून सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षांना बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला। कारण काँग्रेसनं सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली। त्यांचा जन्म मूळच्या आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आहे आणि सध्या हा जिल्हा तेलंगणात आहे, म्हणजे आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांशी सुदर्शन रेड्डी यांचं कनेक्शन आहे। आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांचे टीडीपीचं सरकार आहे आणि ते केंद्रात एनडीएत आहेत। चंद्रबाबूंकडे लोकसभेचे 16 आणि राज्यसभेचे 2 असे एकूण 18 खासदार आहेत। तर आंध्रात जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस विरोधी पक्षात आहे। ते केंद्रात तटस्थ आहेत आणि त्यांच्याकडे लोकसभेचे 4 आणि राज्यसभेचे 7 असे 11 खासदार आहेत। म्हणजेच चंद्रबाबू आणि जगनमोहन रेड्डी धर्मसंकटात आहेत। त्यामुळे मतदानात काही उलटफेर होतो का? मतदान संपल्यानंतर काही तासातच हे स्पष्ट होईल। 5 वाजता मतदान संपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.